ही माझी रेसिपी पूर्ण बघा मित्रांनो। कांदे कापून घेऊन बघू शकता की मी कांदा कोणत्या साईडने कट करतोय, तुम्ही त्या साईडनेच कट करायचा आहे की ज्याच्याने आपले कांदे भजी हे खूप क्रंची होतील आणि पाणी जास्त सोडणार नाही। आता बाउलमध्ये आपण कांदे घेतलेले आहेत, आपण टाकणार आहोत सीझनिंगमध्ये आपण किचन किंग मसाला ॲड करणार आहोत। नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत धनिया पावडर आणि त्याच्यामध्ये आपण क्रंचीनेस येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सुजी म्हणजे रवा, बारीक रवा यूज करायचा आहे, जाड नाही। आणि अजून त्याच्यामध्ये अजून क्रंचीनेससाठी आपण टाकणार कॉर्नफ्लोअरचं प्रमाणसुद्धा आपण कमी ठेवलेलं तुम्ही बघू शकता। बेसन ॲड करणार, बेसनचं प्रमाण तुम्ही बघू शकता की मी किती कमी ठेवलेलं आहे, जास्त बेसन यूज नाही केलेलं। त्याच्यामध्ये आता आपण टाकतो सॉल्ट, थोडंसं कोरिंडर आपण ॲड करतोय आणि ह्याला मिक्स करून घेऊ। पूर्ण बेसन हे पूर्ण कांद्याला लागलं पाहिजे। नंतर पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता की ॲज इट इज तुम्ही असं बनवण्याचा प्रयत्न करा। पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं, जास्त पाणी वापरायचं नाही की ज्याच्याने आपले भजे हे कुरकुरीत आणि क्रंची होतील। आता आपला पिझ्झा रेडी झालेला आहे आणि आता आपण करणार आहोत आपले क्रंची भजे फ्राय। तर फ्राय करताना मित्रांनो तेल हे जास्त गरम नाही पाहिजे, मीडियम फ्लेमवरती गॅस पाहिजे। आणि फ्राय करताना तुम्ही बघू शकता की मी किती कमी प्रमाणात, म्हणजे जास्त ओव्हरफ्लो पण तुम्ही मटेरियल नाही टाकायचं। किती क्रंची झालेलं आहे, ठीक आहे। आता आपले एकदम क्रंची भजे रेडी झालेले आहेत। आता आपण त्याला थोडंसं ना प्रेझेंटेशन करू। कांदे भजींचं फायनल प्रेझेंटेशन झालेलं आहे। तुम्ही बघू शकता की दिसतानाच किती यमी आणि किती क्रंचीने दिसतोय। आणि त्याच्यावरती आपण ठेवणार आहोत मस्त हिरवीगार मिरची आणि आता आपण करणार आहोत टेस्ट। आता आमचे शेफ टेस्ट करणार आहेत आणि ते सांगते की कसं झालेलं आहे। शेफ टेस्ट करा। वाह, एकदम लाईव्ह भारी। हाय क्रंची। थँक्यू। आपला हा व्हिडिओ तसा खूप छान झालेला आहे आणि रेसिपी पण खूप छान आहे। तर ही रेसिपी नक्की तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही टेस्ट बघा करून आणि तुम्हाला 100% आवडेल। आणि असंच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा की मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईल। तर परत एकदा धन्यवाद, थँक्यू। चला।